शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन आणि जुना सरदार पुन्हा एकदा पक्षात येण्याच्या चर्चेचा योगायोग जुळून आलाय। छगन भुजबळ उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली, त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप येण्याची शक्यता निर्माण झाली। छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या बातम्या मागील काही दिवसांपासून येत होत्या आणि त्यातच सूत्रांनी मोठा धमाका केला। छगन भुजबळ आणि मिलिंद नार्वेकरांनी भुजबळांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असणारे छगन भुजबळ 33 वर्षांपूर्वी शिवसेनेत नाराज होते। मंडल आयोगावरून छगन भुजबळांचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंसोबत मतभेद झाले, त्यामुळे 91 मध्ये भुजबळांनी नागपूर अधिवेशनात 9 आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। त्यावेळी शरद पवार काँग्रेसचे बडे नेते होते, त्यांनी भुजबळांना काँग्रेसमध्ये आणलं। त्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भुजबळ यांच्यातला तब्बल 15 वर्ष राजकीय संघर्ष महाराष्ट्रानं पाहिला। आता त्यांचा तोच संघर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू आहे। छगन भुजबळांची पक्षामध्ये गळचेपी होते हे कोणीच नाकारू शकत नाही। आता ते निर्णय काय घेतील हे मला काय माहित नाही। भुजबळांच्या भूमिका काही वेळेला कन्फ्यूज असतात, ते का असतात ते त्यात तेच जाणो, परंतु आजकाल ते उबटा गटाचा सुद्धा पाठराखण करायला लागलेले आहेत। छगन भुजबळ राष्ट्रवादीत नाराज असल्याचं कळल्यानंतर संजय राऊतांना उत्साहाचं भरतं आलं नसतं तरच नवल। आता भुजबळ पाहताय बघा ना तुम्ही, आता शिवसेनेमध्ये असते तेवढ्याला मुख्यमंत्री पदाच्या फिरा लागून बाहेर पडले असते केव्हा तरी। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि छगन भुजबळांनी एकमेकांच्या विरोधात बदनामीचे खटले दाखल केले, मात्र 2006 मध्ये दोन्ही नेत्यांनी एकमेकांवरचे खटले मागे घेतले। त्यानंतर त्यांच्यातली कटुता संपुष्टात आली। 2019 मध्ये राज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात भुजबळ होते। मुंबईत मागील महिन्यात मोठं होर्डिंग कोसळून दुर्घटना घडली, त्यावेळी भाजपनं उद्धव ठाकरेंवर आरोप केले, त्यावेळी भुजबळांनी उद्धव ठाकरेंची पाठराखण केली। छगन भुजबळांना लोकसभा राज्यसभा मिळाली नाही, त्यामुळे ते नाराज असल्याचं कबूल केलं, मात्र कुठेही जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। काही तासाकरता नाराज आणि ताबडतोब दुसऱ्या दिवशी कामाला लागतात। काय राजकारणामध्ये हेच चालत असतं। एक दिवस थोडंसं जरा नाराज होतो मनुष्य, परत आपापल्या कामाला मजबूतीने लागतो, चलो आगे असं म्हणतो आणि पुढे चालतो। त्यामुळे नाराज वगैरे काहीही नाही। छगन भुजबळांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं वृत्त सपशेल फेटाळून लावलंय, त्यामुळे संध्याकाळी सुरू झालेल्या चर्चांना काही तासातच रात्री विराम मिळाला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।